गल्ली ते दिल्ली सगळीकडे चालली आहे राजकारणावर चर्चा. म्हणून गल्लोगल्लीतून आम्ही शोध घेतोय विधानसभा मतदारसंघातील गल्लोगल्लीच्या राजकारणाचा आढावा. उन्हा तान्हातून फिरतोय भावी आमदार आणि आम्ही विचारतोय विकासाचा मास्टर प्लॅन. कधी न्यूजरूमची गल्ली करून आम्ही उडवतोय बसल्या जागेवरून राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचे बार, तर कधी टीका करून मांडतोय रोखठोक भूमिका. पण ती हिंदुस्तान पोस्टच्या क्रांती विचारांची, बाजू सत्याची, या तत्वाची. आपण पाहताय गल्लोगल्ली. नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लोगल्ली या आपल्या नव्या कोऱ्या शोमध्ये आपण विधानसभा निवडणुकीबद्दल, मुंबईतल्या वेगवेगळ्या मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुद्धा असणार आहेत. आज आपण माहीम विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत आणि या मतदारसंघाबद्दल चर्चा करण्यासाठी हिंदुस्तान पोस्टचे मुंबई महापालिका प्रतिनिधी आणि तसंच मुंबईतल्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची जाण असणारे सचिन धांजीजी आपल्यासोबत आहेत, ज्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार धांजीजी. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की माहीम विधानसभा मतदारसंघाची आधीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण आणि आत्ताची एकंदरीत राजकीय परिस्थिती कशी आहे? तसं जर म्हणायला गेलं तर 2009 नंतर खऱ्या अर्थाने मनसेची एंट्री झाली आणि तेव्हापासून एक स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यापूर्वी या ठिकाणी जी शिवसेना होती ती शिवसेनेला तोडीस तोड देणारा कोणताही पक्ष इथे तेवढा तुल्यबळ नव्हता आणि काँग्रेस पक्ष किंवा NCPची ताकद या संपूर्ण मतदारसंघात नाही आहे. त्यामुळे 2009 नंतर खऱ्या अर्थाने स्पर्धा निर्माण झाली आहे आणि 2009मध्ये या मतदारसंघामध्ये नितीन सरदेसाई हे शिवसेनेतल्या अंतर्गत राजकारणाचा फायदा घेऊन विजयी झाले होते. आणि आता जर आपण पाहिलं तर आताची परिस्थिती थोडी वेगळी आहे. हे जर तुम्ही पाहिलं तर हे तिन्ही पक्ष शिवसेनेचे एक अंगीकृत भागच आहेत. एक उभाटा शिवसेना झाली आहेत, दुसरी शिवसेना आहे आणि मनसे जे कधी 2009 पूर्वी शिवसेनेतच होतं. पूर्वी ते शिवसेनेचाच एक भाग आहे. फक्त 2009 नंतर त्यांनी एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यामुळे आता जी निवडणूक आहे ती मनसे आणि दोन्ही शिवसेना यांच्यात आहे. त्यामुळे यांना कोणी तोडीस तोड नाही, या तिघांमध्येच खरी लढत होणार आहे ही सगळी. आता जो आपला माहीम विधानसभा मतदारसंघ आहे, एक तुम्ही या मतदारसंघामध्ये स्वतः मतदान सुद्धा करता. या मतदारसंघातल्या नेमक्या समस्या काय आहेत? नाही, तसं बघायला गेलं तर या संपूर्ण मतदारसंघात माहीम कोळीवाडा आहे, विस्तीर्ण ह्याची पसरलेली चौपाटी आहे. हा संपूर्ण जर तुम्ही मतदारसंघ बघितलं तर तुम्ही इथे सावरकर स्मारक, चैत्यभूमी, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक येतं आहे, पुढे इंदू मिरचं येतं आहे, शिवसेना भवन आहे आणि किंबहुना हे आपलं दादर स्टेशन. तर हा जर संपूर्ण तुम्ही परिसर बघितलात तर हा वेगळ्या आणि त्याला एक आपली हे जागा आहे. आणि तसं बघितलं तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये झोपडपट्टी ही संकल्पना काही भागापुरती आहे, पण ही संपूर्ण चार संस्कृती आणि इमारतीपुरतीच आहे. त्यामुळे इकडचा जो मतदार आहे हा सुज्ञ आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही भूतापानं कधी बळी पडत नाही. त्यामुळे तो आत्तापर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि फक्त मतांची विभागणी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत जर तुम्ही बघितलं तर 2014मधली निवडणूक बघा किंवा 2017ची महापालिका निवडणूक बघा. पूर्वी आपण युतीमध्ये लढत होतो. त्यामुळे भाजप स्वतंत्र जेव्हा निवडणूक लढली तेव्हा भाजपची ताकद काही प्रमाणे या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये दिसून यायला लागली आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपलाही वाटते की आपण इथून लढायला पाहिजे. पण आता युतीमध्ये ही जागा गेल्यामुळे तिथे आता युतीच्या वतीने सदा सरवणकर आहेत. त्यातच यंदाच्या निवडणुकीत स्वतः राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे सुरुवातीला भाजपने म्हणाले आम्ही त्यांना पाठिंबा देतोय, नंतर म्हणतात आम्ही युती धर्म पाळतोय. नक्की भाजपच्या मतदारांमध्येच सध्या संभ्रम निर्माण झाला आहे की आपण मतदान कोणाला करायचं आहे. आणि मला तर असं वाटतं की मतदारांना कोणी असं गृहीत धरून चालू नये. कारण जो मतदार ज्या उमेदवाराला जो मानेल किंवा त्यांना जो योग्य वाटेल त्याला तो मतदान करणार आहे. आणि इकडचा जो मतदार आहे हा
पक्का हा जे मतदार आहे तो फ्लेक्झिबल नाही आहे की बाबा याला द्या किंवा त्याला द्या असं नाही आहे. इथे भाजपचा हार्डकोअर आहे, शिवसेनेचा आहे. फक्त यंदा शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी झालेली आहे. तर तो शिवसेनेकडे किती आहे आणि उभाटा ह्याच्याकडे किती आहे तो आता या येणाऱ्या निवडणुकीत तो कळून चुकेल आपल्याला की किती मतदार आहे तो. मुळात माहीम विधानसभा मतदारसंघ जो आहे हा चर्चेत येण्यामागचं कारणच अमित ठाकरे होते. मग खऱ्या अर्थानं अमित ठाकरे आता संघामधल्या मतदारांपर्यंत पोहोचतायत, काय वाटतंय? नाही, मुळात मागील 5 वर्ष जर तुम्ही बघितलं तर मनसेने 5 वर्षामध्ये या संपूर्ण मतदारसंघाची बांधणी केली आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांचे शाखा प्रमुख, त्यांचे विभाग प्रमुख, त्यांचे उपविभाग प्रमुख हे विभागात काम करतात का, त्यांचे गटप्रमुख. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे गटप्रमुखपासून ते जो काही आहे ह्याचे कार्यकर्ता, तिथून ते त्यांचे विभाग प्रमुखापर्यंत हे सगळेजण काम करतात आहेत. त्यांच्या शाखा उपलब्ध आहेत. मनसेच्या किती शाखा उपलब्ध आहेत तुमच्याकडे? आजही आपण गृहीत धरून चालू की मनसेचे काही मतदार आहेत म्हणून, पण मनसेचे मतदार हे राजसाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला त्यांना वाटतं त्यावेळी त्यांनी मनसेला साथ दिलेली आहे आणि आतासुद्धा देतील. हे केवळ राज ठाकरे या नावासाठी देतील, कारण शिवाजी पार्कच्या जनतेसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. या मतदारसंघात अमित ठाकरे यांचा पराभव होणं हे शिवाजी पार्ककरांकरता सगळ्यात दुःखदायक गोष्ट असेल. किंबहुना एक वेगळी चर्चा होऊ शकते आणि कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कची जनता किंवा दादरची जनता किंवा माहीमची जनता हे त्यांचा पराभव पाहू इच्छित नाही आहे. त्यामुळे त्यांची एक वेगळी जबाबदारी वाढलेली आहे. अशा स्थितीत ते कोणाला मतदान करतात? कारण समोर गेली 3 म्हणजे जर आपण सुरुवातीला दादरमधून आमदार निवडून येत होते, 2009मध्ये दादर आणि माहीम एकत्र झाले, त्यात सदा सरवणकरांचा पराभव झाला. पण 2014 आणि 19मध्ये सातत्याने शिवसेनेच्या तिकिटीवरती सदा सरवणकर आपले काम करतात आहेत. गेल्या काही दिवसात सदा सरवणकरांनी जो कामाच्या सपाटा लावला आहे, जो प्रभादेवी दादर असेल, माहीममध्ये असेल, तर तो सुद्धा वाखाणण्याजोगा आहे. मतदारांवरती त्यांचा प्रभाव पडलेला आहे. मतदारांमध्ये वेगळी छाप निर्माण झाली आहे. त्याच्या तुलनेत महेश सावंत हे 2022मध्ये जुलैपासून लोकांना परिचित झाले, जेव्हा सदा सरवणकर हे शिवसेनेत गेले. उभाटा शिवसेनेने महेश सावंत यांना विभाग प्रमुख पदाची जबाबदारी दिली. तेव्हापासून महेश सावंत हे नाव चर्चेत आले. त्यांनी आपला विभाग प्रमुख म्हणून स्वतःची वेगळी छाप पाडली. त्या तिघांचे जर तोरणानिक जर आपण विचार केला तर तिघांचे वेगवेगळे कंगोऱ्याने ते आपापल्या कंगोऱ्याने काम करतात आहेत, आपलं वजन वापरतात आहेत आणि त्याप्रमाणे ते मतदान घेतील. सर, त्याआधी मला असं विचारायचं आहे की सदा सरवणकरांबद्दल आपण म्हणालात, पण सदा सरवणकरांनी जेव्हा अर्ज मागे घेण्याची वेळ होती त्याआधी अर्धा तास आधी मला वाटतं त्यांनी राज ठाकरेंच्या आपल्या मुलाला राज ठाकरेंकडे पाठवलं आणि माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की मी राज ठाकरेंकडे जाऊन स्वतः ह्या मतदारसंघाचं एकंदरीत गणित समजावतो आणि मी उभं राहणं अमित ठाकरेंसाठी किती फायदेशीर आहे असंही ते म्हणाले. किंबहुना ते असंही म्हणाले की जर मी निवडणुकीला उभा राहिलो नाही तर अमित ठाकरेंचा या मतदारसंघामध्ये पराभव होऊ शकतो. काय वाटतं, अमित ठाकरेंचा पराभव होऊ शकतो असं विधान करणं एका बाजूला आणि दुसरीकडे मीच जाऊन काहीतरी राजकीय गणित राज ठाकरेंना समजावून सांगतो असं म्हणत असताना कुठेतरी सदा सरवणकरांच्या राजकीय भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालाय असं वाटतंय का? नाही, पण तुम्ही त्या गोष्टीकडे कसं पाहताय हे खूप महत्त्वाचं आहे. मला जर तुम्ही विचारलं तर मी म्हणतोय की हे राजकारण आहे, हे तुमच्या समजण्याच्या किंवा आकलनाच्या पलीकडे. सदा सरवणकर हे निवडणूक रिंगणात उतरणं हे मनसेच्या पथ्यावर पडणार आहे, हे माझं स्वतःचे वैयक्तिक मत आहे. आणि सदा सरवणकर यांना याच दृष्टिकोनातून मनसेने भेट दिली नाही की जेणेकरून ते निवडणूक रिंगणात राहतील. आपण काय म्हणतोय की त्यांना भेट दिली नाही त्यांनी म्हणून ते उभे राहिले, हे चित्र निर्माण केलं गेलं आहे. कारण त्यांना फक्त एक दाखवायचं आहे की मनसेने त्याला कोणताही रिस्पॉन्स दिला नाही, ते त्यांनी त्यांचं उभं राहावं. कारण मनसेला सुद्धा आज माहिती आहे की सदा सरवणकरांमुळेच आपला विजय सुकर होऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय, त्यामुळे तुमचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो, माझा असा दृष्टिकोन आहे. आता दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर उद्धव ठाकरे स्वतः या मतदारसंघामध्ये सभा घेणार नाही आहेत
अद्याप महेश सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरे सुद्धा मैदानात उतरलेले नाही आहेत. काय वाटतंय, सावंत खऱ्या अर्थानं या सगळ्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये मागे पडतायत का काय? काय परिस्थिती आहे? मला जर विचाराल तर मी तुम्हाला म्हणाल की ही सीट, ही जागा महेश सावंत यांनी मोठा संघर्ष करून मिळवलेली आहे आणि याच कमिटमेंटवरती मिळवले की ही सीट किंवा ही जागा किंवा ही उमेदवारी आम्ही मागे घेणार नाही कोणत्याही कारणाने. असं असताना उद्धव ठाकरे म्हणत असते की आम्ही ते प्रचार सभा घेणार नाही. मला सांगा की माहीममध्ये कोणती अशी जागा आहे की जिथे तुम्ही प्रचार सभा घेणार आहात? इथे या मतदारसंघामध्ये शिवाजी पार्क येतो आणि जे शिवाजी पार्कचं जे मैदान येणार असेल आणि त्याच्या सभा घेणार नसतील तर याचा अर्थ क्लिअर कट होतो की महाविकास आघाडीची किंवा शिवसेनेची सभा या शिवतीर्थावर किंवा शिवाजी पार्कवरती होणार नाही. म्हणजे त्यांनी जाहीर करून टाकलं आहे की मी तिथे सभाच घेणार नाही आहे, कारण त्याशिवाय त्यांच्याकडे मैदान कोणतं आहे? बरोबर. त्यामुळे त्याचा अर्थ तसा लागू शकतो. पण आता एकंदरीत शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदे वेगळ्या वाटेवर आहेत, इकडे उद्धव ठाकरे वेगळ्या वाटेवर आहेत. म्हणजे एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी अशी परिस्थिती आहे. त्यात तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे एकंदरीत शिवसेनेचे 3 वेगवेगळे गट आहेत. पण मग अशा वेळी जो सच्चा शिवसैनिक आहे, जो शिवसेनेला इतक्या वर्षापासून पाहतोय, शिवसेनेचा तो कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, तो शिवसैनिक, सच्चा शिवसैनिक कोणाच्या मागे उभा राहील? काय वाटतंय? पहिली गोष्ट तर महत्त्वाची आहे की शिवसैनिक तो पूर्वीचा होता आणि आताचा जो आहे त्या दोन्ही शिवसैनिकांची जर आपण जी तुलना केली तर दोघांचे विचार करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. त्यावेळचा शिवसैनिक हा हार्डकोअर होता, जो मनाने आहे. त्याच्या डोळ्यासमोर धनुष्यबाण हे चिन्ह, तो कितीही भांडला तरी निवडणुकीत तो धनुष्यबाणावर जाऊन तो बटन दाबायचे किंवा शिक्का मारायचा. आताचा शिवसैनिक हा त्याच मताशी सहमत असेल असं नाही आहे. आजही असेच आपले शिवसैनिक आहेत जे उद्धव ठाकरेंना मानणारा हा शिवसैनिक आहे. हा बाळासाहेबांना मानणारा आत्ताचा शिवसैनिक नाही आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये ज्यांना उद्धव ठाकरेंची भूमिका कोणाला पटते किंवा शिंदेंची भूमिका कोणाला पटते किंवा उद्धव ठाकरे यांना हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी केलेलं काम आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी केलेलं काम, याचे जेव्हा शिवसैनिक म्हणून जेव्हा तो दोन्हींचा विचार करतात तेव्हा त्यांना त्यांची भूमिका ठरवावी लागते. आपण त्या भूमिकेतून येतो. आपण असं म्हणालात की आत्ताचा शिवसैनिक आहे तो उद्धव ठाकरेंना मानणार आहे, बाळासाहेबांना मानणार नाही. म्हणजे मग ती शिवसेना आहे का की ती शिवसेना नाहीये? काय वाटतंय? नाही, मुळात कसं आहे की मी शिवसेना या 4 शब्दाच्या याला मानणार आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे आहे की उद्धव ठाकरे आहेत, कारण तुम्ही आत्ता जर तुम्ही नाव बघितलं तर शिंदे यांची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना असल्याचं आपण वाचत असतो आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. त्यामुळे साहजिक आहे आजचा जो शिवसैनिक आहे, जो हे तो उभाटा शिवसैनिक म्हणून म्हणायला तयार झाला आहे आणि तो बाळासाहेबांच्या शिवसैनिक म्हणत नाही, तो उद्धव ठाकरेच्या शिवसैनिक म्हणतोय. त्यामुळे वेगळं काय तिथे आहे? त्यामुळे दोन्ही जुने जे हार्डकोर शिवसैनिक आहे त्यांच्या आणि याच्या विचारामध्ये बराच फरक आहे, एवढंच मी सांगेन. मग आता या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराला विजयी व्हायचंय, काय वाटतंय? काय गणित, म्हणजे आता ह्या 3 उमेदवार आपण मुख्य लढतीतले म्हणतोय, ह्या 3 उमेदवारांना काय गणित मांडावं लागेल, काय करावं लागेल, काय वाटतंय? नाही, या संपूर्ण मतदारसंघामध्ये जर आपल्या माहितीकरता सांगतो की प्रभाग क्रमांक 182, प्रभाग क्रमांक 189, प्रभाग क्रमांक 190, प्रभाग क्रमांक 191, प्रभाग क्रमांक 192, 193 आणि 194 आणि या सगळ्या प्रभागामध्ये 189, 193, 194 या मतदारसंघातील काही बूथ आहेत, पण काही प्रभाग हे पूर्ण आहेत. तर या संपूर्ण जे या सगळ्या प्रभागाची जर तुम्ही माहिती घेतलीत ना तर प्रभाग क्रमांक 182 मध्ये आपण जे माहीमपासून आपण सुरुवात करूया. 182 मध्ये जेवढं मनसेचं बळ आहे तेवढंच शिवसेनेचं आहे, तेवढंच उभाटाचं आहे. त्यामुळे तिथे हा मुद्दा गेला आहे. राहिगाय आपण 190 मध्ये येऊया. 190 मध्ये मनसेचं काही प्रमाणात आहेत, उभाटाचेही तेवढेच आहे. त्यामुळे 191 हा जो हे आहे हा
बऱ्यापैकी भाजप, शिवसेना, उभाटा शिवसेना यांच्यामध्ये डिवाइड आहे. त्यामुळे जर आपण असेच जर कंगोऱ्याने असा विचार सगळ्या प्रभागांचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आहे. पण याच मतदारसंघामध्ये भाजपचं बळसुद्धा 191 मध्ये जास्त आहे, हेही नाकारता येणार नाही. मनसेला जर ही निवडणूक लढवून, म्हणजे मी आता टप्प्यावरती येतोय तुम्हाला, मनसेला ही निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना प्रभाग क्रमांक 190, प्रभाग क्रमांक 191 यांच्यावर जोर द्यावा लागेल. सदा सरवणकर यांना जिंकायचं असेल तर प्रभादेवीतून बळ काढा, जास्तीत जास्त मतं जी 194 आहे, 193 आहे आणि 192 आहे, तिथून त्यांना जास्तीत जास्त मतदान घ्यावं लागेल आणि इकडे जी मिळतील ती त्यांना प्लस पॉईंट ठरतील. पण महेश सावंत यांच्याकरता, महेश सावंत हे पूर्वीपासून प्रभादेवी पुरते मर्यादित होते, पण विभाग प्रमुख झाल्यापासून ते आता दादर भागात किंवा माहीममध्ये चांगले परिचित आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर मशाल चिन्हावरती लढतात आहेत. त्यामुळे प्रभादेवी आणि दादर या भागामध्ये या दोघांची जास्तीत जास्त मतं खेचण्याची स्पर्धा असेल, जी सदा सरवणकर आणि महेश सावंतची. त्यामुळे हे दोघे जास्तीत जास्त तिकडे कमवतील मतं. राहिलाय मुद्दा, यांना माहीममध्ये मतदान थोडं कमी होईल जिथे मनसेला जास्त मिळेल. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे जे स्थानिक मनसेचे म्हणजे दादर आणि प्रभादेवी मनसेचे नेते जेवढे काम करतील तेवढे अमित ठाकरेंना मिळतील. पण सगळ्यात ह्याच्यात चुरस जी निर्माण होईल ती, कारण ज्या प्रकारे आता अस्मितेची लढाई आता अस्मितेची लढाई ही सदा सरवणकरसाठी आहे. महेश सावंत, तुम्हीच आता मगाशी म्हणालात की उद्धव ठाकरे सभा घेत नाही, आदित्य ठाकरे नाही आहे, त्यामुळे हे तर कदाचित हा एक महत्त्वाचा प्रयोग मी मुद्दाम सांगतोय की जेव्हा पाठिंबा मागे दिला जात नाही किंवा उमेदवारी मागे घेतली जात नाही तेव्हा तिकडची निवडणूक किंवा उमेदवाराच्या प्रचाराची क्षमता थोडी कमी करायची असते. त्यामुळे महेश सावंतच्या प्रचाराची क्षमता किंवा त्याची हे थोडी कमी करून टाकायची आणि जर असं केलं तर खरी स्पर्धा ही अमित ठाकरे आणि सदा सरवणकरमध्ये राहणार आणि हे जेवढे मतदान याचे खाते म्हणजे महेश सावंतला जेवढी मतदान मिळेल हे त्यांना त्यांच्या म्हणजे या भागामध्ये उभाटा शिवसेनेचे प्रस्थ किती आहे हे तरी माहिती पडेल. म्हणजे वरळीमध्ये जेव्हा आदित्य ठाकरे उभे होते तेव्हा मनसेने उमेदवार तिथे दिला नव्हता, पण आता इथे माहीममध्ये मनसेच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार उभा आहे, पण तरी सुद्धा एकंदरीत त्यांच्या बाजूनी सपोर्ट असेल असं तुम्हाला म्हणायचंय? हा, म्हणजे ज्या प्रकारे आपणच म्हणालात त्यावरती मी म्हणालोय, मी की वेगळं नाही की त्यांनी पाठिंबा किंवा हे नाही आहे, पण प्रचाराची जी हे आहे हा रणनीती त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी एक आहे. तुम्ही म्हणालात की नाही ते, पण महेश सावंत ज्या याने काम करतोय, जीवाचं काम करतोय, किंबहुना तो चांगली मेहनत करतोय हे तर आपल्याला प्रचारातून दिसतंय. तरुण वर्ग चांगल्या प्रकारे शिवसैनिक त्यांच्याकडे आहे, युवा सेनेची चांगली ताकद आहे, तेवढी ताकद शिवसेनेच्या युवा सेनेची नाही आहे. त्यामुळे त्यांची शिवसेनेची ताकद आपली चांगल्या प्रकारे महेश सावंतकडे आहे. त्यामुळे त्याचं बेनिफिट त्याला मिळू शकेल आणि राहिलाय जो रणनीती तुम्ही मगाशी म्हणा की त्याची तीव्रता, त्यामुळे त्याचा बेनिफिट कुठेतरी या दोघांमध्ये हीच खऱ्या अर्थाने स्पर्धा होईल. आणि त्यांनी तुम्ही मगाशी जो म्हणालात की त्यांनी उमेदवार, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी. आता तिथे उमेदवारच दिले गेले नव्हते, इथे उमेदवार दिले गेले आहेत आणि अशा ह्याच्यात कुठेतरी रणनीती बदलावी लागते. कदाचित ठाकरे कुटुंबातला व्यक्ती हा पराजित होऊ नये असं असेल किंवा तो पहिल्यांदा निवडणुकीत उभा राहतोय म्हणून त्याचा पराभव होऊ नये असं कदाचित वाटत असेल. पण शेवटी हा अंडरस्टँडिंगचा भाग आहे त्यांचा. पण मला वाटत नाही मतदारांकरता ते खूप एवढं महत्त्वाचं नाही आहे. मतदार त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल तो. धन्यवाद सर. एकंदरीत माहीम विधानसभा मतदारसंघात अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणायला हरकत नाही. एका बाजूला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, दुसऱ्या बाजूला इतक्या वर्षापासून या विधानसभा मतदारसंघाचे आमदार असणारे सदा सरवणकर आहेत, जे अस्तित्वाच्या लढाईसाठी या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. तर तिसरीकडे आत्ताच महेश सावंत सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकंदरीत या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे हे मात्र निश्चित. मात्र या अस्तित्वाच्या लढाईत कोण विजयी होत आहे, कोणाला या मतदारसंघावरती विजय मिळवता येतोय हे मात्र पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तत्पूर्वी आमच्या या हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि
येणारे प्रत्येक व्हिडिओ नक्की पहा. पाहत रहा येता पुढचा एपिसोड गल्लोगल्लीचा. धन्यवाद.